त्यांना 250-250 रुपये या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. ए सागर सुरू करायची कुस्ती करा, चालू करा. चला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. दोन्ही पैलवान हुशार आहेत. भगव्या चड्डीचा श्रेयस होळकर, चालू वर्षीचा शिरूर मल्ल सम्राट, आणि पांढऱ्या चड्डीचा गोल्या चव्हाण, अथर्व चव्हाण. मोठीबंद शरीरयष्टी दोघांची आहे. दोघांचे वडील या कुस्तीसाठी अथक परिश्रम घेतात आणि या परिश्रमाचं फलित म्हणून होळकर कुटुंबामध्ये एकाच घरामध्ये 3 गादा आणि 3 मोटरसायकल आले, बुलेट आलेले आहेत आणि गोल्याला देखील बुलेट भेटलेले आहे. कष्ट केल्यानंतर यश निश्चितच भेटतंय. त्याला गोल्या का म्हणतात ते सांगतो. पांढऱ्या चड्डीचा गोल्या पैलवान आहे ना, त्याचं नाव खरं अथर्व चव्हाण आहे. गेल्या वर्षी 120 किलो वजन गटात, 97 किलो वजन गटामध्ये संपूर्ण राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये, शालेय गटात 19 वर्ष वयोगटाच्या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या शिरूर तालुक्याला मल्लिकार्जुन विद्यालय नावरे या ठिकाणी तो 12च्या इयत्तेत शिकत होता आणि त्यानं त्या ठिकाणी 97 किलो वजन गटात सुवर्ण पदक राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेलं आहे. आणि त्याची शरीरयष्टी पहिल्यापासून अशीच आहे. त्याची बहीणही अशीच आहे, तोही असाच आहे आणि त्याच्या वडीलही असेच आहे, आई पण अशीच आहे. म्हणून त्याचं नाव त्याच्या आई वडिलांनी लाडाने गोल्या ठेवले. गोल आहे तो, गोल गरगरीत आहे म्हणून गोल्या. बोट पकडायची नाही, डोक्याला आणि श्रेयस होळकर आणि होळकर असेल, सुनील होळकर असेल, ह्यांच्या घरामध्ये तेल वापरलं जात नाही. गावरान तुपातच सगळा स्वयंपाक अख्ख्या कुटुंबाचा होतो. हे सांगायला अभिमान वाटेल. आणि आपल्याही घरात असे एखादं तयार व्हावं अशी मनाची खुंदाट बांधा. घरी जाताना एकच निर्णय घ्या, रत्न भाऊ, पोरग खेळलं पाहिजे. सागर कुठे आहे? पोरग रडतं इथं मातीत आल्यावर, रडलं नाही पाहिजे, खेळलं पाहिजे. लक्षात घ्या, पुढच्या वर्षी आपली सुद्धा पोरं मैदानात खेळतील कशी याची सगळ्या पालकांनी नोंद घ्यायची. कारण आपण दुसऱ्याच्याच पोराला म्हणतोय धर धर, आपल्या पोराला सांगा धर म्हणायला. आपलं पोरग पुढे पिचकारी आणते बघा. आमचा एक विद्यार्थी आता होता मैदान गाता घेऊन फिरत होता. काही विद्यार्थी आहेत माझे असे काय काय, चांगले पण आहेत, वाईट पण. आपण सगळ्यांना सारखेच आहे, काय हरकत नाही. कुस्ती करायची, डाव प्रतिडाव करायचे. पोरांना डोक्याला डोकं लावायचं नाही, आपल्या सुपीक डोक्यातून सुपीक डाव काढायचे. कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही. ग्रामस्थ 3 वाजल्यापासून या ठिकाणी आपल्या कुस्तीची वाट पाहत आहेत. कधी कधी वरची कुस्ती लागते, कधी कधी वरची कुस्ती लागते. शिवरामदादा तालमीचा गोल्या चव्हाण आणि गणेश आखाडा वडगाव इथला श्रेयस होळकर, जातेगाव विरुद्ध मोठेवाडी मैदानात चालू असलेली कुस्ती. हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागलेले आहेत. पोटाचे पाते बघा तुम्ही. आपलं पोट, आमच्या गणेशनी थोडं खाल्लं, कुठे गेला? ताप लागली, पाणी द्या. सकाळपासून पाणी मारते, खोदते, चालूच आहे त्याचं काम सकाळपासून. त्याच्याशिवाय त्याचं पोरग घडलं नाही. आमचा मित्र सांगतो की मातीत बापाने काढून घेतल्याशिवाय पोरग तयार होत नाही. कुस्ती करायची पाहिजे, कुस्ती करायची आणि डाव झाले पाहिजेत. लक्षात ठेवा, आपल्याकडं खूप अपेक्षेनं पाहिलं जात आहे. दोन्ही पैलवान चांगले आहेत आणि दोघांच्या कुटुंबाला कुस्तीचा वासा आणि वारसा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचंय, आपण कुस्ती करताना आणि मंथन तरुणाईचा जो विषय आहे ते सांगतो. मी सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी या मैदानात आहे. मला गणेश दिवसातून कमीत कमी, दत्ता आणि सागर लक्षात ठेवा, गणेश सकाळपासून कमीत कमी 20-25 वेळा म्हणला असेल. 50 जणांनी 50 कुस्त्या घेतल्यात. पुढच्या वर्षी किरण पण येत आहे, सरपंच पण येत आहे. तुमच्या सगळ्यांचं टाळ्या वाजून मी अभिनंदन करायचं पैलवान शौकीनांनी, कुस्ती शौकीनांनी या मंथन ग्रामस्थांसाठी. कारण पुढच्या वर्षी 50 कुस्त्या जोडल्या जाणार आहेत, त्या अगोदर नेमल्या जाणार आहेत. 1 नंबरची कुस्ती कुणाला घ्यायची हे आपण ठरवायचे. कारण का, तर 1 नंबरच्या कुस्तीला जी रक्कम लागते, जर 1 नंबरची कुस्ती साध्यात साधी घेतली तर भाऊ तरी कमीत कमी 80,000 रुपये लागतात. आणि तेवढी रक्कम मला वाटतं गणेश म्हणलाय मी जमा करणार आहे आम्ही सगळे. आणि काही अडचणी येणार दिवस, भरपूर ठिकाणी मैदानं असतात, म्हणून आपल्याला अगोदरच मैदानाचं नियोजन करावं लागणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि पुढच्या वर्षी याच्यावरती शेड देखील असणार आहे. सगळं खचाखच भरलंय. आणि सगळे प्रेक्षक जे आहेत ही गदेवरची कुस्ती पाहण्यासाठी अतिशय शांतता आणि स्तब्धता, त्याचं नाव कुस्ती म्हणतात. बघा, कुणाची पोरं खेळतात त्याच्यापेक्षा माझ्या गावात पोरं खेळतात हे महत्वाचं आहे. एक जातेगावचं आहे आणि एक मोठेवाडीचं आहे.
मल्टन ग्रामस्थांचा काही संबंध नाही, पण तू पोरं आमच्या गावात खेळतात म्हणून या पोरांसाठी टाळ्या वाजवा, स्वतःसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. हाताचे हातोडे बाद झाले, नाव करायचे बाळांनो. अजून दोघांचे गुडघे टेकलेले नाही. कुस्ती गुणांवर जाऊ देऊ नका, कुस्ती निकालीच होणार आहे, लक्षात ठेवा. नाही तर 3-3 मिनिटाचे 2 राऊंड 6 मिनिटातच घाम निघतो. मॅटवर कुस्ती चालू असताना दोघांनाही सराव आहे, दोन्हीचा, मातीचा देखील आणि मॅटचा देखील आहे. कुस्ती करायची बाळांनो, डाव करायचे, डोक्याला डोकं न लावता आपल्या सुपीक डोक्यातून सुपीक डाव काढायचे आणि प्रेक्षकांची मनं जिंकायचे. अथर्व आणि श्रेयस दस्ती ओढून पुढे घेण्याचा प्रयत्न करतोय अथर्व, परंतु बलदंड ताकदीचा श्रेयस होळकर आहे आणि गोटीबंद शरीराचा गोल्या चव्हाण आहे. बघा 2 मिनिटं झालेत कुस्ती सुरू होऊन आणि दोघांच्याही अंगाचा चिखल झालेला आहे. यावरून या कुस्तीच्या मातीच्या कुस्तीत काय असतं हे लक्षात येईल, नाही तर आपली पोरं काहीच उपयोगाची नाही. शंभर पोरण गावा मोरण काहीच उपयोग नाही, असा चिखल झाला पाहिजे. लाल माती चिखल झाल्यानंतर आपल्या ज्या 5 पोरांनी इथं रक्ताचं पाणी करून कुस्त्या केल्या आणि कोकमठाण आदरणीय भरत नायकल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते सराव करतात. कोकमठाण या ठिकाणी आत्मा मलिक कुस्ती केंद्र कोपरगावच्या जवळ आहे. गणेशने सांगितले यांना 5 आहेत, पुढच्या वर्षी 15 असतील सर. 20 असू देत, 25 असू देत, पण ती मातीत लढणारी पाहिजेत. कारण या मातीत लढण्यासाठी मन मेंदू आणि मन बळकट लागतंय, मेंदू बळकट लागतंय. त्याच्यासाठी आपल्या मुलांनी सराव केला पाहिजे आणि आपल्या मुलांना आपण आपल्या घरापासून दूर ठेवल्यानंतर पैलवान घडतो. एक जिवंत उदाहरण सांगतो. या ठिकाणी अनेक महान पैलवान आहेत. मग इकडं राजाभाऊ असेल, बंडू असेल, गोरख असेल, परंतु आवर्जून उल्लेख घ्यावा लागतोय. गणेशचा मगाशी रामभाऊनी सांगितलं की तू काही कुठं कुस्त्या केलं नाही. या शिरूर तालुक्यातला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणारा गणेशचाच मुलगा आहे. कुराश स्पर्धेमध्ये छत्तीसगड या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये तो कुराश खेळण्यासाठी जाणार आहे. यश होळकर कुठे आहे का, गेला घरी? हे जामदार, त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्यात. कारण का तर तो छत्तीसगडला आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी सांगणार आहे. मी कुठला आहे त्याला जर विचारलं कोणी तू कुठला आहे तर तो म्हणणार नाही की मी इकडे पलीकडचा आहे, तो मंठनचं नाव सांगणार आहे. म्हणजे या मातीला किती परंपरा आहे हे आपण जपलं पाहिजे, हे आपण शोधलं पाहिजे. म्हणून पुढच्या वर्षी 50 कुस्त्या जोडणार आहेत. त्या 50 मधल्या कमीत कमी 10 कुस्त्या तरी या मंठनच्या पोरांच्या असल्या पाहिजेत, एवढीच अपेक्षा आहे. सरपंच पुढच्या वर्षी पहिल्या 10 मध्ये सुरुवातीपासूनच्या कुस्त्यात मंठनच्या 10 कुस्त्या जोडल्याच गेल्या पाहिजे. ज्या 50 जोडणार आहात त्याच्यात किती जोडा, पण 10 कुस्त्या तरी मंठनच्या मुलांच्या असल्या पाहिजेत. कुस्ती होणारच, कारण गदा ज्यांनी दिलेले आहे ते हरिभक्त परायण दत्ता गायकवाड आणि समस्त ग्रामस्थ या मलठणचे यांची जी इच्छा असते ती गदेवरची कुस्ती निकाली व्हावी. अनेक वेळा या ठिकाणी आपण मैदानामध्ये कुस्त्या पाहिलेल्या आहेत, त्या पॉइंटवर घ्याव्या लागतात. आपल्या लक्षात येईल दोघांच्या अंगाचा चिखल झालेला आहे आणि असा चिखल प्रत्येक दिवशी त्यांचा हौदात होत असतो. या ठिकाणी एक सांगायचं राहिलं, यावेळेस 2014 साली सचिन एल्बरची आणि विजय चौधरीची कुस्ती नगर मुक्कामी महाराष्ट्र केसरीची झाली. अवघ्या 10 सेकंदामध्ये सचिनला उपमहाराष्ट्र केसरीपद पत्करावं लागलं. सांगायला अभिमान वाटेल. 10 सेकंद जर वेळ असता त्यांच्याकडे सचिन एल्बरकडे तर सचिन जिंकला असता. सचिन एल्बरकडे 10 सेकंद वेळ असता तर सचिन एल्बरनी त्या ठिकाणी त्या डावावरती हे संपादन केलं असतं असं विजू चौधरींनी कबूल केलेलं आहे. विजू चौधरींनी ज्यानं 3 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा घेतली तो फक्त सचिनलाच घेत होता नगरच्या अधिवेशनात. आणि फायनलला जेव्हा सचिन खेळायला आला त्यावेळेस 10 सेकंद वेळ असताना विजू चौधरींनी
महाराष्ट्र केसरीची गदा त्याच्या खांद्यावरती घेतली. परंतु आजही तातूचा अभिमान वाटेल, कारण त्या दिवशी आम्ही एकाच गाडीत घरजवळच होतो मोठेवाडीला. आपल्यासारखा असतं पालक तो म्हणला असतं चल बाबा घरी जाऊ, पण तो घरी गेला नाही, तो सरळ तालमीव गेला. त्या सचिनसाठी जोरात टाळा वाजवा पलांडेनी, आणि नंतर तो घरी सुद्धा गेला नाही, तो डायरेक्ट तालमीत गेला. नाही तर आपलं पोरगं आखाड्यात पडलं तरी तर बाबा आपल्या घरी चल, परत आपण पुढच्या वर्षी बघू काय करायचं. तर असे पैलवान घडले पाहिजे, सगळ्यांनी आदर्श घ्यावा. असे आपल्या तालुक्याचे पैलवान आहेत. कुस्ती करायची बाळांनो, अंगावर माती घ्या, स्वतःच माती घ्या. मध्ये हात देत चला, म्हणजे गावात आणखी मला तयार होतील. जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा सगळ्यांनी स्वागत करायचं या पैलवानांचं. शबाश शबाश शबाश, टाळ्या वाजवा दोघांसाठी जरा. श्रेयश आणि अथर्व गुणवंत मल्ल आहेत, अतिशय चांगल्या प्रकारचं कष्ट. शिवरामदादा तालीम या ठिकाणी अथर्व चव्हाण करतोय, आणि दांगट आखाडा या ठिकाणी कुस्ती करायची पैलवान मानेवरचे आतोडे बंद झाले. ताकद आजवण्याचा प्रयत्न बाद झाला. आता डाव करायचे तर कुस्ती करायची, आणि माती घ्यायची अंगावर आपापण आपले. आणि ह्या सगळ्या कुस्त्या जोडण्यासाठी या ठिकाणी बसलेले सगळेच मलटणकर ग्रामस्थ. कुस्त्या जोडताना कोणती कुस्ती एकट्याने जोडलेली नाही, ना सागर आप्पांनी जोडली, ना दत्तभाऊनी, ना गणेशनी जोडली, ना सरपंचांनी कुणी जोडली नाही. सगळ्यांना मिळून विचारून या कुस्त्या जोडल्यात. मला वाटतं परशे कुठे, परशेचे वडील असतील इथं, त्याला मी जवळ बसवलं, परशे काय रे तर कुणाबरोबरही लावा. पण सगळ्यांना विचारात घेऊन, माझ्या हातात कागद असतोय, पेन असतोय, लोकांचा गैरसमज असतो, हेच सगळं करतोय मी, काही करत नाही. सगळे ग्रामस्थ माझ्या समवेत असतात, आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर ते सांगतील तसं या ठिकाणी केलं जाते. माती 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 बघा, गुडघे अजून टेकले नाहीत म्हणजे प्रेक्षकांचं किती लक्ष आहे आपल्याकडं. डाव करा बाळांनो, एकही डाव झाला नाही. रस्ते ओढण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पलीकडे दुसरा डावच झाला नाही अजून, पण एखादा तरी डाव होऊ देत ना. जर युट्यूबला कोणी बघितलं तर अजितदादांनी सांगितलं साधी पंजाबी अशी कुस्ती झाली, दादांनी नुसतंच सांगितलं. परंतु ती कुस्ती 1.5 तास चालली होती, आणि 1.5 तासात मग आता 6 मिनिटात त्यांचा एवढा घाम निघालाय. 1.5 तासात त्यांचं काय झालं असेल जर आपण विचार करा. आणि असे मल्ल या महाराष्ट्राच्या मातीत घडतात, आणि म्हणूनच कुस्ती जिवंत आहे. कोल्हापूरकरांनी ज्याप्रमाणे कुस्ती जिवंत ठेवली, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आता कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी अनेक तालमीमध्ये केलं जात आहे. एका ठिकाणी सांग चल बेटा. गणेश जमदार, ओके सर, 1-2 मिनिट. कुस्ती गुणांवरती गेलेली आहे. दोन्ही सुज्ञ पैलवान आहेत. श्रेयश आणि अथर्व कुस्ती गुणांवरती गेलेले आहे. 15 सेकंद कुस्ती संपलेली आहे. वेळेनं आणि नियमाने बांधलेली कुस्ती आता सुरू झालेली आहे.